श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 25 जुलै 2026 या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित अशी आहे. या दिवशी दिवसभर उपवास असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना वर्षभरातील एकादशी व्रताला सुरुवात करायची असेल तर ती या एकादशीपासून सुरू करू शकता. आषाढी एकादशी सर्व एकादशांमध्ये सर्वात मोठी मानली जाते. या दिवशी काही उपाय केले तर त्याचं फलदायी नक्कीच आपल्याला ठरत असतात. तर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं. तर या आषाढी एकादशीला तुमच्या मनातील एखादी इच्छा बोलून तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. तो नारळ कुठे आणि कधी ठेवायचा, कसा ठेवायचा, त्याचीच अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे फक्त एक नारळ तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा उपाय अगदी कोणीही करू शकता. स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकता. फक्त उपाय करताना मनामध्ये भाव, श्रद्धा व विश्वास हवा तरच त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. हा नारळ ठेवल्यानं तुमच्या मनोकामना, इच्छा त्या संपूर्ण होणार आहे. हा उपाय बघा, तुम्हाला आषाढी एकादशी ही इलाच महा एकादशी असं देखील म्हटलं जातं. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत असतात. म्हणून या 4 महिने चातुर्मास पाळला जातो. तर या बघा 4 महिन्यात चातुर्मास त्याचे नियमही पाळले जातात. तर या एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. कोणी दिलेला किंवा वापरलेला नारळ जो आहे तर तो घेऊ नका. तुम्ही स्वतःच्या पैशाने घेतलेला नारळ घ्यायचा आहे बघा. आणि तो देवघरासमोर तुम्हाला बघा आसनावर बसायचा आहे आणि तुमच्या घरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या नारळावर हळद, कुंकू, अक्षता टाकून त्या घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर आपल्या दोन्ही हातात घेऊन तो बसून डोळे बंद करून तुमची मनातील कोणतीही इच्छा, जी काही इच्छा असेल, जे काही मनात आहे तर ते बोलायचं आहे. प्रार्थना स्वरूपात तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे त्याचं बघा, दुःख, अडचणी अगदी काहीही असो, ते नारळ बघा हातात घेऊन देवासमोर तुम्हाला बोलायचं आहे आणि नंतर तो नारळ देवघरात ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास बघा विठ्ठलाचं मंदिर असेल, राम मंदिर असेल, विष्णूंचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असेल तर तो नारळ तिथे जाऊन तुम्हाला ठेवायचा आहे. पण लगेच ठेवायचा नाही. तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी नेऊन ठेवला तरीही चालेल. बघा, थोड्याच दिवसात तुमची जी काही मनातील इच्छा होती ती नक्कीच पूर्ण होईल किंवा ती पूर्ण होण्याच्या मार्गावर नक्कीच असेल किंवा पूर्ण होण्याचा बघा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. तर अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.